नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आहोत संगमनेर येथील SMBT डेंटल कॉलेज या ठिकाणी। मोठ्या प्रशस्तांच्या इमारतीमध्ये असलेले या कॉलेजमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा यांबाबतची आपण आज माहिती या ठिकाणी पाहूया। अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून वायव्येस असलेल्या 90 ते 100 किमी अंतरावर वसलेलं हे शहर आहे। मीरा आणि प्रवरा या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेलं असल्यामुळे याचं संगमनेर असं नाव पडलेलं आहे। या ठिकाणी गहू, ज्वारी, बाजरी, मका, चना, ऊस, कांदा, द्राक्ष, आंबा आणि लिंबू यांच्या फळबागा या परिसरात उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। महाराष्ट्रात किंवा देशात प्रसिद्ध असलेली गायछाप तंबाखू सुद्धा या ठिकाणचीच आहे। या ठिकाणी बाजार समित्या, अनेक मोठमोठ्या बँका, असे मोठमोठ्या सहकारी साखर कारखाने आणि शिक्षण संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या शहराच्या जवळच अकलापूर येथील दत्त मंदिर, त्याचबरोबर शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर, भंडारदरा धरण आणि प्रवरा लोणीस, त्याचबरोबर कळसुबाईचं अत्यंत उंच असलेलं शिखर, अशी धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं या जवळच आपल्याला या शहराच्या आसपास आपल्याला दिसून येत असतात। मोठ्या राजकीय वरद हस्तामुळे, मोठमोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोठमोठ्या इमारती म्हणजेच मोठमोठ्या सहकारी संस्था आणि खाजगी संस्था या ठिकाणी उभ्या दिसतात। त्यापैकीच असलेली ही एक SMBT डेंटल कॉलेजची इमारत आणि ही समोर दिसते ती बँकेची इमारत। सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उभारल्या गेलेल्या या अमृतवाहिनी सहकारी बँकेची आपल्याला इमारत दिसते आणि त्याच्याच बाजूला लागून हे BDS हे डेंटल कॉलेज आहे। सर्व सुविधांनी युक्त, सर्व समावेशक शिक्षण देणाऱ्या या संस्थेची 2001 साली स्थापना झालेली आहे। प्रसन्न वातावरणातलं, झाडांच्या हिरवळीतल्या गर्दीतलं हे आकर्षक आणि दिमागदार असं प्रवेशद्वार या कॉलेजचं आपल्याला समोर दिसत आहे आणि त्या समोरची अशी ही हिरवळ, उंच उंच झाडे, तीही दिमागदार आणि हिरवीगार दिसत आहेत। भरपूर पाणी मिळाल्यामुळं या ठिकाणची ही हिरवळ अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी बनवलेली आहे। कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण बाहेर प्रवेशद्वाराकडे पाहिलं तर अशी हिरवळ आपल्याला दिसत असते आणि इमारतीचं महत्त्व कळतं। समोर दिसते ही SMBT ट्रस्टने स्थापन केलेल्या कॉलेजमधली अत्याधुनिक दंत शिक्षण देण्याचं काम करणारी इमारत। उंच आणि बहुमजली ही इमारत डोळ्याचं पारणं फेडते। आपण भरलेल्या फीचं ओझं वाटू नये अशी ही या कॉलेजची, डेंटल कॉलेजची ही मोठी उंच प्रशस्त अशी इमारत समोर दिसते। या ठिकाणी हे प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी हा त्या कॉलेजचा दुसरा तिसरा मजला आणि समोरच आपण ॲडमिशन घेण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी येतो त्यासाठीची सुंदर अशी बैठक व्यवस्था केलेलं हे ऑफिस समोर नजरेतील मिळतं। समोर आपल्याला काही पेशंट या खुर्च्यांवरती, दातांवरती उपचार करण्यासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच इमारतीच्या बाजूला हे मुलींच्या हॉस्टेलची व्यवस्था केलेली आहे। मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन समोरच मोठं गेट या ठिकाणी आहे आणि या गेटच्या आतमध्ये बराच अंतर चालून गेल्यानंतर फक्त मुली अशा बऱ्याचशा या समोर दिसणाऱ्या आपल्याला इमारती दिसतात, ज्या इमारतींमध्ये मुलींना राहण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे। मुलांचं वेगळ्या ठिकाणी हॉस्टेल आहे आणि मुलींचं वेगळ्या ठिकाणी। या ठिकाणी आपल्याला समोर स्टडी रूम दिसते, ज्या ठिकाणी मुलींना आपण कॉलेजमधून आल्यानंतर किंवा नाश्ता जेवण झाल्यानंतर याच ठिकाणी बसून निवांतपणे अभ्यास करता येतो। अशी ही उजेड असलेली चांगली रूम, मध्येच तहान लागली तर स्वच्छ असं
गार थंड पाणी पिण्याची ही व्यवस्था कॉलेजच्या या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मुलींच्या हॉस्टेलमध्ये केलेली आपल्याला समोर दिसत आहे. आणि याच्याजवळच वॉर्डन रूम म्हणजे वॉर्डन ऑफिस, ज्या मुलींच्या सुरक्षिततेविषयी मुलींना काही अडचण येऊ नये यासाठी या ठिकाणी 2-3 स्त्रिया या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि याच्या समोरच आपण बाहेर पडल्यानंतर ही बाहेर ओपन जिम आपल्याला दिसते, ज्या ठिकाणी फक्त ही मुलींना दिली जाते. ज्या मुली या हॉस्टेलवर राहतात त्यांच्यासाठीच्या मध्ये ही सोय केलेली आहे. आणि या हॉस्टेलमध्ये ह्या ज्या इमारती दिसत आहेत या इमारतीमध्ये फर्स्ट इयरवाल्या मुलींना वेगळं हॉस्टेल, सेकंडवाल्यांनी वेगळं, असा वेगवेगळ्या वर्षात शिकणाऱ्या मुलींसाठी वेगवेगळे हॉस्टेल इमारती या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला दिसत आहेत. आता आपण चाललोय, आता आपण पाहिली होती ओपन जिम, आता आपण चाललोय जिममध्ये, जी कॉलेजच्या हॉस्टेलच्या मुलींच्या हॉस्टेलच्या आतमध्ये तिची व्यवस्था करण्यात आली. तर ह्या जिममध्ये अनेक मुली कसरत करू शकतात, आपली शारीरिक कसरत या ठिकाणी करू शकतात. अभ्यास करून मनावर शरीरावर आलेला ताण घालवण्यासाठी जिमची अशी छानशी व्यवस्था कॉलेजच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. वेगवेगळी उपयुक्त अशी साधनं, ही उपकरणं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ती पाहून आपणही जिमला यायला पाहिजे का असा प्रश्न मनामध्ये नक्की निर्माण होतो. यावर नक्की विचार करा. या ठिकाणी अभ्यास करून जिमवरून आल्यानंतर चहा कॉफी घ्यायला समोर TV-वरती काही बातम्या वगैरे ऐकायच्या असतील तर छोटे बसल्या जागी किंवा उभं राहून टेनिस टेबलवरचे जे असे खेळ खेळण्यासाठी इथं सोय केलेली आहे. आणि समोर दिसते आपल्याला ही कॉलेजची मेस आहे. म्हणजे सकाळी सकाळी किती वाजता नाश्ता आहे? 8 ते 10. 9:30 हां. नाश्त्यामध्ये दळपाची पोहे असतात, सगळं दररोज आणि जेवण दुपारचं दुपारी जेवण असतं किती वाजता? 12 ते 2. आणि संध्याकाळचं 7:30 सगळं व्हेज रोज. समोर दिसते आपल्याला हे आहे लेक्चर हॉल, एअर कंडिशन, सर्व सुविधांनी युक्त अशा चांगल्या प्रकारच्या बेंचेस ज्या सुस्थितीत आपल्याला दिसत आहेत अशा बेंचेस असलेली आणि प्रोजेक्टरसह स्मार्ट क्लासरूम आपल्याला ही दिसते. बऱ्याचशा बेंचेस या ठिकाणी आपल्याला लावलेल्या दिसतात. बाजूने चांगला सूर्यप्रकाश आतमध्ये येतोय आणि तशीच स्वच्छ अशी हवासुद्धा आतमध्ये आपल्याला येते असं या ठिकाणी आल्यानंतर दिसतंय. तर या अशा ठिकाणी प्रसन्न वातावरणात ज्ञानार्जन करायला नक्कीच मुलींना आवडेल असं या ठिकाणी पाहून वाटतं. हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीची लायब्ररी. या ठिकाणची व्यवस्था सुद्धा खूपच सुंदर आहे. चांगल्या रंगीत अशा या खुर्च्या समोर दिसत आहेत, टेबल दिसत आहेत, वरती पंखे चालू आहेत, बाजूनी छानसा सूर्यप्रकाश, त्याच्या बाजूला असलेली हिरवीगार झाडी आणि त्यामुळे येणारा हा स्वच्छ असा सूर्यप्रकाशाबरोबर स्वच्छ अशी हवा सुद्धा यामध्ये येते. पॅथॉलॉजीची ही मायक्रोलॉजीची जी आपल्याला रूम मोठी प्रतिष्ठित दिसते. या ठिकाणी अनेक विद्यार्थिनींना अशा प्रकारचा अभ्यास करण्यासाठीची सोय, अनेक असे टेबल आपल्याला समोर दिसत आहेत आणि बाजूला दाताच्या विविध प्रकारच्या स्टाईल दिसत आहेत. आणि ही या ठिकाणी रिसर्च रूम पाहायला मिळते. यामध्ये दातांच्या कवळीचे मापांचा आकाराचे वगैरे अशा प्रकारचे अनेक प्रकार या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर ह्या दातांच्या कवळ्यांचे प्रकार पाहत असतानाच शेजारी या ठिकाणी 2 डेड बॉडीज म्हणजे मृत शव या ठिकाणी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना ठेवलेले दिसले. ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी BDS पूर्ण केलं आणि त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं PGचं वगैरे त्यांच्यासाठी असलेली या ठिकाणची क्लिनिक आपल्याला दिसते. 24 तास सेवा देण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी ही रूम
अशी क्लिनिक आपल्याला उपलब्ध करून दिलेली पाहायला मिळत असते. आत्ता जेवणाचं टायमिंग झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणी पेशंट किंवा शिक्षक आपल्याला पाहायला मिळत नसले तरी सर्व सुविधांनी अशी युक्त ही रूम आणि त्यातलं हे उपयुक्त असं साहित्य, या तशा प्रकारच्या बैठकीच्या खुर्च्या ज्या आपण दाताच्या दवाखान्यात गेल्यानंतर पाहतो तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तशी प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटर हे आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतं. रम्य, प्रसन्न, शांत अशा वातावरणामध्ये हे उपलब्ध असलेलं शैक्षणिक संकुल आपण पाहिल्यानंतर आपल्याला कसं वाटलं ते नक्की या कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. मी तरी या ठिकाणी आपल्या मुलींना शिक्षणासाठी ठेवलं पाहिजे असा आग्रह नक्की करीन. नमस्कार.